घातला दुकान देती आली या सिदान संत उदार उदार भरले अनंत भांडार मागत्याचे पुरे धनी आणि काशी उरे संत उदार उदार भरले अनंत भांडार तुका म्हणे पोते देवे भरिले नो हेरिते संत उदार उदार भरले अनंत भांडार विठ्ठल 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 ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां परमपुण्डरीकाय दातु मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये बोले हनुमान जी महाराज की मंगल भवन अमंगल हारी दव वसु दशरथ अजिर बिहारी मंगल भवन मंगल हारी दव वसु दशरथ अजिर बिहारी मंगल भवन
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 अद्यत्रय जननी देवाचे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आता बंधू श्रोतेजन जे अखंड सावधान जयास त्रिकाळाचे ज्ञान सर्व काळ निरअभिमानी आता बंधू श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचिणी गुह्य ज्ञान प्रगटे जनी नरदेह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थचे गेले नाना अघाते मृत्यूपंथे घातला दुकान देती आली या सिदान संत उदार उदार भरले अनंत भांडार उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप सेवेसाठी निवडलेला अभंग संत हृदय सम्राट देहू निवासी जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी साधू संतांचं उदारपण या अभंगातून दाखवलेलं आहे. अभंगावर काहीतरी बोलण्यापूर्वी वक्त्याचं कर्तव्य आहे. यावर्षी आपण जो आनंद उत्सव साजरा करत आहात या वर्षीच्या सप्ताहाची उभारणी आहे. पुढं होईल का नाही ही माहिती नाही, कमी झालं पुढे. पण जो आत्ता या क्षणाला आपण आनंद उपभोगताय हा ज्यांच्या अट्टहासाने या सप्ताहाची उभारणी आहे श्री हरिभक्ती पारायण आपल्याच गावचे असणारे सोपान महाराज रत्न पारखी यांनी हा आणलेला सुयोग गेल्या वर्षीच हा करायचा होता, पण लॉकडाऊनच्या अडचणीमुळे तो रद्द करून पुन्हा एकदा आपल्या सेवेमध्ये त्यांनी हे उत्सवाचं आयोजन केलेलं आहे, प्रयोजन केलेलं आहे. आणि यांच्या आमंत्रणानं प्राप्त असणारी सगळी ही महाराज मंडळी आहे, सगळीच महाराज मंडळी गुरुवर्य बाबा पुढे बसलेले आहेत. आणि विचार करा, आपण लाखो लाखो रुपये जरी देऊन खर्च करून ही सगळी माणसं एकत्रित आणायचं ठरवली तर येणारी नाहीत. बरं मावशी, लाख रुपये जरी देतून तुम्ही या असं जर सगळ्याला आणायचं ठरवलं तरी येत नाहीत. हे फक्त प्रेमाच्या आमंत्रणानं खेचलेली माणसं आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, बाबांच्या उपस्थितीमध्ये जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे. महाराज म्हणतात, घातला दुकान देती आली या सिदान संत उदार उदार भरले अनंत भांडार. तुकाराम महाराजांनी या अभंगातून उदारपण साधू संतांचं सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे. ते उदारपण कशा पद्धतीनं तुकोबारांनी आदी सकल साधू संतांनी आपल्या पुढे ठेवलं याच्यासाठीची मांडणी तुकोबारांनी अभंगातून दिलेली आहे. महाराज म्हणतात, कशा पद्धतीनं आपल्या पुढे ते उदारपण दाखवलेले दिलेले आहे. महाराज म्हणतात, घातला दुकान देती आली या सिदान. साधू संतांनी दुकान घातलेलं आहे. आपण ही व्यवहारामधले काही दुकानं पाहतो, पण साधू संतांचं दुकान आपण पाहिलेलं दुकान आगळं आणि वेगळं आहे. काय फरक आहे त्यांच्या दुकानामध्ये आणि आमच्या दुकानामध्ये? फरक एक आहे, आपण व्यवहारिक दृष्टीने ज्या दुकानामध्ये जातो तिथं गेल्यानंतरही आपल्याला पाहिजे ती वस्तू तिथून प्राप्त होणारी आहे. साधू संतांजवळ जरी गेलो इथंही आपल्याला पाहिजे ती साधू संत देणार आहेत, पण त्या दुकानामध्ये या दुकानामधला फरक असा आहे, तिथं मोल म्हणून आपल्याला वस्तू पदरात भेटतील. व्यवहारिक दृष्टीनं साधू संतांनी जे दुकान मांडले, महाराज म्हणले, इथं मोल म्हणून काही घेतलं जात नाही. देती आली असे दान, दान म्हणून आहे. ऐका, विचार करा, साधू संतांचं दुकान या पद्धतीने तुकोबारांनी मांडलेलं आहे. या जगाच्या पाठीवर तुम्ही आम्ही जीव जन्माला येतो, साधू संतही येतात आणि देवही येतो, पण तिन्हीला जन्माला यायची कारण आगळी आणि वेगळी आहेत. ही कुठे सगळ्यांना माहित आहे मावशी.
लक्ष द्या इकडे. मी माईक लावून बोलायला तर माझ्याकडे बघणार गेला. त्याने एवढं एवढं सुरू लागले, त्याच्याकडे माईक आहे का काय? माझ्याकडे बघा माय. इथं 3 बाजूने आपल्याला या अभंगाचा विचार करता येईल. ऐका, तुम्ही आम्ही जीव जन्माला येतो, संतही येतात आणि देवही येतो. साधू संताला यायची कारण वेगळे, देवाला यायची कारण वेगळे, तर तुम्हाला आम्हाला जन्माला यायची कारण वेगळे. देव जन्माला येत नाही, त्याला आणावं लागतं. ऐका, देव जन्माला येत नाही, त्याला आणावं लागतं. तुम्हाला आम्हाला यावंच लागतं. आणि साधू संत मात्र होऊन येतात, आणावं लागतं त्यात, आणि यावंच लागतं त्यात. साधू संत का बसत नाही? ऐका, तुम्हाला आम्हाला यावंच लागतं याची काही कारण आहेत बघा, शास्त्रांनी दाखवलं. याला संत प्रमाणेही पाहता येतील आपल्याला. तुम्हाला आम्हाला जन्माला याची 3 कारण आहेत. एक, कर्म शिल्लक राहिलं म्हणून जन्म आहे. दुसरं, पाप शिल्लक राहिला म्हणून जन्म आहे. आणि तिसरं, वासना शिल्लक राहिली म्हणून जन्म आहे. पण हे 3ही कारण साधू संतांना लागत नाहीत. कसं शक्य आहे महाराज? तर त्याचं उत्तर असं आहे, आपलं कर्म शिल्लक राहिलं म्हणून जन्म आहे, पण साधू संतांचं कर्म शिल्लक राहत नाही. आपलं पाप शिल्लक राहिलं म्हणून आपल्याला पदरामध्ये जन्म पडला, साधू संतांचं पापही शिल्लक राहत नाही. आपली वासना शिल्लक राहिली म्हणून तुम्हाला आम्हाला जन्म आहे, पण साधू संतांची वासनाही शिल्लक राहत नाही. कशी शिल्लक राहत नाही? त्यांचंही जगणं आपल्यासारखंच आहे, त्यांची क्रिया करणंही आपल्यासारखंच आहे. तर मग त्यांचे कर्म, पाप, वासना का शिल्लक राहत नाही, आपली का राहते? त्या युग आम्हाला जन्माला का यावं लागतं? तर त्याची उत्तर अशी आहे, मायबापांनो, त्यांच्याही जीवनात पाप आहे, त्यांच्याही जीवनात वासना आहे, त्यांच्याही जीवनामध्ये कर्म आहे. पण या बाबतीतला जन्माचं बीज जे ते साधू संत शिल्लक ठेवत नाही. ते बीज जाळून टाकतात. कसं जाळतात या क्रिया सांगून मी पुढे चालतो. ऐका, तुम्हाला आम्हाला यायला पाप कारण आहे, पण साधू संतांचं पाप शिल्लक राहत नाही. का बरं राहत नाही? त्या साधू संतांनी त्यांचं पाप नामाग्नीमध्ये जाळलेलं असतं. नामाग्नीमध्ये आपण अभंग सप्त्याच्या सुरुवातीला जो अभंग घेतलाय बघा कृष्णा महाराजांनी, त्या अभंगाचं शेवटचं चरण आहे बघा. महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप.
साधू संतांचं पाप शिल्लक राहत नाही. तुम्हाला आम्हाला पाप शिल्लक राहिलं म्हणून जन्म आहे. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. तुम्हाला आम्हाला जन्माला यायचं कारण पाप आहे, पण साधू संतांचं पाप शिल्लक राहिलं नाही. त्या साधू संतांनी त्यांचं पाप नामाग्नीमध्ये जाळलेलं आहे. नामाग्नीमध्ये भगवंताचं नाव घेतलं की आजपर्यंत आपण केलेलं पाप किती जरी असलं तर ते सगळं पाप जळून जातं. एखाद्यांचं म्हणणं असेल आजपर्यंत केलेलं पाप जाळण्यासाठी एक नाम पुष्कळ आहे मायबापानं. ऐका कसं असेल तर त्याचं उत्तर असं आहे, कितीही पाप केलेलं असू दे, कितीही डोंगरा एवढं जरी आपलं पाप असलं ते पाप जाळण्यासाठी एकच कंठाला एकदाच भगवंताचं नाव यावं. आजपर्यंत कितीही पाप केलेलं असू दे तर सगळं जळून जाते. पण ज्या अवस्थेनं साधू संतांनी भजन केले त्या अवस्थेनं जोपर्यंत आपल्याकडून भजन घडत नाही तोपर्यंत एवढी या भजनाची फलश्रुती आपल्या पदरात पडत नाही. बघा ऐका, एकदा नाव घ्यावं आजपर्यंत पाप जळावं कसं शक्य आहे महाराज? आमचं का पाप कमी आहे होय? याचं जर उत्तर पाहायचं असेल तर ऐका, ज्ञानोबा म्हटले तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. तृण म्हणजे गवत आहे मामा. गवताच्या पेंढ्या बांधल्यात आपण, गवताच्या पेंढ्या बांधल्यात आणि या गवताच्या पेंढ्याची एक बनीम रचली. बनीम माहिती आहे ना मामा? मान हलवा किया म्हणजे कळते जागी आव कळले. बनीम रचली, बनीम. आणि ती बनीम एवढी मोठी होती माय, आपल्या डोळ्याला दिसल एवढ्या मोठ्या डोंगरा एवढी बनीम आहे. कशाची मावशी? बनीम कशाची? गवताची. वाळलेल्या गवताच्या पेंढ्या बांधून बनीम रचलेली. डोंगरा एवढी बनीम आहे. माय बापानं ती बनीम जाळायसाठी किती मोठा हेंड गाणावं लागेल मामा? किती काडीच्या पेट्या लागतील? एक ठिणगी एक काडी पुष्कळ आहे का जाळण्यासाठी? तसं आजपर्यंत केलेलं पाप डोंगरा एवढं जरी असलं ते पाप जाळण्यासाठी एकच नाम पुष्कळ आहे, तृणाग्नी मिळे समरस झाली. अगदी त्या पद्धतीनं तैसे नामे केले जपता हरी. या पद्धतीनं साधू संतांचं पापही शिल्लक राहिलं नाही. जन्माला यायचं कारण म्हणजे बीज पाप आहे ते साधू संतांनी जाळलं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि त्या परिणाम त्याचा असा आहे, लागू नेदू पाप पुण्यंगा. ठीक आहे, आम्हाला पापाला जन्माला यायचं कारण पाप आहे ते साधू संतांनी जाळलं. बरं पुढं आपल्याला जन्माला यायचं कारण कर्म आहे. कर्म आहे, ज्याचं कर्म शिल्लक राहिलं की जन्म आहे. अगा कर्मी जे उरावे ते तेह सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. आपल्याला जन्माला याचं कारण म्हणजे कर्म शिल्लक राहिलं की जन्म आहे. पण साधू संतांचं कर्म बीज ही शिल्लक राहत नाही. कारण साधू संतांनी जी कर्म करावं ते कर्म भगवत स्वरूप आहे. म्हणून साधूला जन्माला यायचं कारण झुकणूक आहे. मावशी तुम्हाला बोर होलाले की नाही असलं करून? का कर्म सांगलाले की का पाप सांगलाले की का ना? मामा उठाय माय, ही काळाची गरज आहे. अशी कीर्तनाची ऐकण्याची पातळीच राहिली नाही आपली आता. असलं काय महाराज लोक सांगले कोण आणत की धरण काय नाही म्हणतात. सकाळी लवकर 4-5 गाणे 4-5 कविता झाले कीर्तन. हे ना पुढल्या वर्षी आना छान नाचिलं माय. ऐका गरज आहे आपल्याला या कीर्तनाची. नेमकं हे कीर्तन ऐकलं की माणसं झोपू जातात. जाऊ द्या, सोडा. काय सांगलं तुम्ही? कर्म ना? कर्म शिल्लक राहिली की जन्म आहे. पण हे सुद्धा कारण साधू संतांना लागत नाही. त्याचं कारण आहे साधू संतांनी जे कर्म केलं ते भगवत स्वरूप झाले. नाथ महाराज म्हणतात पहा, सकळ कर्मे ती झाली ब्रह्मार्पण जननु हे हा अवघा जनार्दन. ऐसे ऐकता निवती साधू जन एका जनार्दनी बाणली निज पुनगा. नाथ महाराज वर्णन करतात, झाली संध्या संदेह माझा गेला. या पद्धतीने म्हणतात, सकळ कर्मे ती झाली ब्रह्मार्पण जननु हे हा अवघा जनार्दन. ऐसे ऐकता निवती साधू जन एका जनार्दनी बाणली निज पुनव. ऐका, साधू संतांचं कर्म का शिल्लक राहत नाही? कारण त्यांनी जे कर्म करावं ते ब्रह्मस्वरूप आहे, देव स्वरूप आहे. ज्ञानोबा यांनी याचं उत्तर देत असताना 18व्या अध्यायामध्ये दिलं बघा.
ज्ञानोबा म्हणतात साधू संतांचं कर्म का शिल्लक राहत नाही? साधू संतांनी जे कर्म करावं ते देवच का होतं? तर त्याचं उत्तर असं आहे, साधू देवाशी एवढे अनन्य झालेले आहेत, मग त्यानं काहीही केलं, कोणतंही कर्म केलं तर ते देव होऊ शकतं. याचं उत्तर ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलंय बघा, 18वा अध्याय. म्हणून करत या हे ओजा, ते काहीची न करणे हेची कपिध्वजा, निफजेत या महापूजा पूजितो माते. ते काहीची न करणे हेची कपिध्वजा, निफजेत या महापूजा पूजितो माते. साधून काहीच न करणं, उग बसणं, ही सुद्धा महापूजा केल्यासारखं आहे. कारण साधू देवाशी एवढा अनन्य. कणकेसे काकणे असे जैसे अनन्यपणे, तैसा भक्ती योगू येणे मजसी झाला. ज्ञानोबा म्हणतात, मावशी आपल्या हातात पाटली आहे, पाटली मावशी पाटली राहते ना आपल्या हातात, का म्हणते तिकडे तिला? पाटलीच म्हणतात ना, तुम्हाला का माहित आहे मावशी? पाटलीच म्हणतात ना, तुम्ही बोला बर. पाटली सोन्याची राहते ना, बेंटेक्सची नाही, सोन्याची. बघितला सोन्याची, ती सोन्याच्या पाटली. आपण ज्ञानोबांनी दिलेला दृष्टांत आहे. कणकेसी काकणे असे जैसे अनन्यपणे. पाटली सोन्याची आहे मामा, आणि त्या पाटलीतलं सोनं बाजूला काढायचं, पाटली जशाला तशी ठेवायची. शक्य आहे का माय? शक्य आहे? सोनं घ्या तुम्हाला आणि पाटली द्या मला, मी घालून घ्या सोनं तुम्हाला, पण पाटल्या मला द्या. जमल? बोलाय माय, जमल? जमत नाही. तोंडानं बोलू का उग मान हलवा, हा कळते मला ते का जमत नाही. बरं जाऊ द्या, सोनं द्या मला, पाटल्या घ्या तुम्हाला, असं तरी जमल? जमत नाही. पाटली पासून सोनं वेगळं होऊ शकत नाही, आणि सोन्यापासून पाटली वेगळी होऊ शकत नाही. तसं साधू देवाशी एवढी भक्ती स्वरूपानं अनन्य झालेले आहेत. माऊली म्हणतात, कणकेसी काकणे असे जैसे अनन्यपणे, तैसा भक्ती योगू येणे मजसी झाला. भक्ती योगानं साधू माझ्याशी एवढा जोडला गेलेला आहे, त्याच्यापासून मी वेगळा करायचं झालं तरी शक्य नाही, आणि माझ्यापासून ते वेगळे करायचं झालं तरी शक्य नाही. विठ्ठल ज्ञानोबा याच्या पुढे सांगत असताना म्हणतात बघा, क्रिया जात मी जहालेपणे. साधूचं क्रिया जे करणे ते मी झालो, म्हणून परिणाम याचा असा झाला, तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वया मज गमन तो चाली तिची. ऐका, माऊली म्हणतात, तो बोले ते स्तवन. साधूच्या मुखातून काहीही शब्द बाहेर पडत असतील, देव अगदी त्यांचे शब्द माझं स्तवन करतोय म्हणून झेलतो. तो बोले ते स्तवन. त्यानं जगाकडे जर पाहू लागला तर साधूचं जीवन एवढं शुद्ध अंतःकरणाचं आहे, देव त्यांचं जगाकडे पाहणं सुद्धा देवाचं दर्शन घडल्यासारखं. हे साधूच्या बघण्याची दृष्टीचा कोण आहे? जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, 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 जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही, हरिमुखी गाता हरपणी चिंता, हरिमुखी गाता हरपणी चिंता. पूजा ध्यान जप त्याची नाही, पूजा ध्यान जप त्याची नाही, हरिमुखी गाता हरपणी चिंता, हरिमुखी गाता हरपणी चिंता. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याची नाही, हरिमुखी गाता हरपणी चिंता. त्या नाही मागुता जन्म घेणे, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याची नाही, हरिमुखी गाता हरपणी चिंता. त्या नाही
आणि परिणाम याचा असा आहे, पूजा ध्यान जप त्यासी नाही, साधून काहीच न करणं ही पूजा केल्यासारखंच आहे. कारण त्यानं जगाकडे पाहत असताना, समाजाकडे पाहत असताना त्याला फक्त आणि फक्त देव दिसू लागले. याचा परिणाम असा झाला, त्यांचे कर्म शिल्लक राहिले नाही. कारण साधूंनी जे कर्म केलं ते भगवत स्वरूप झालं. म्हणून या आपल्याला जन्माला यायचं जे कारण कर्म आहे, जे बीज आहे, ते साधू संतांनी जाळलं. कशाने जाळलं तर भगवत चिंतन करून ही क्रिया झालेली आहे साधू करून. ठीक आहे, दोन पद्धती आपण पाहिल्या. आपल्याला जन्माला यायचं कारण अजून एक आहे उरलेलं, ते म्हणजे वासना. आपली वासना शिल्लक राहिली की जन्मा येणे घडे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. मला दुसरं प्रमाण पाहिजे होतं, जाऊ दे. आपलं वासना शिल्लक राहिली की जन्म आहे. मग तिथं साधू जरी असला तरी, साधूची जरी एखाद्या वासना शिल्लक राहिली तरी जन्म घ्यावा लागतो. बघा भागवतामध्ये आलेला एक विषय आहे बघा. देवासाठी ज्यांनी सगळं काही सोडलं, ज्यासारखा राजा पुन्हा जन्मालाच आला नाही आणि ज्याच्या अगोदरही जन्माला आला नाही, एवढी सुख सहजगत्या तो भोगायचा. जे राज्य वैभव भोगीती त्यासी कदा नोहे विरक्ती. देवानी त्यांचं वर्णन केलेलं बरे, देवानी त्यांचं वर्णन केले. जे राज्य वैभव भोगीती त्यासी कदा नोहे विरक्ती, पण भरते केली नवलख्याती, शिविला श्रीपती भोग त्यागे. देवानी म्हणावं, अरे असं शक्य होऊ शकत नाही. एखादा भोग भोगणारा जर व्यक्ती असेल, भोग भोगण्याने इच्छा संपत नाही, भोग इच्छा वाढली जाते. भोग भोगितल्यानं अशी माणसाची विचार करण्याची शैली असते, एवढे भोग मी भोगलो की संपलं माझं. पण तसं होत नाही, इच्छा वाढली जाते. भोगी काम वाढे, नाथ महाराज म्हणले भोगी काम वाढे. भोग भोगल्याने काम वाढतो, म्हणजे इच्छा अजून वाढली जाते. पण ह्या सगळ्यांचा त्याग केला, एवढी सुख सहजगत्या भोगणारा जड भरत राजा भगवंतासाठी सगळं त्याग, देवाला आपलंसं करावं याच्यासाठी सगळं त्यागून वनामध्ये गेले आणि वनामध्ये जाऊन भगवंताचं चिंतन करू लागले. हरी शरणम 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 हरी शरणम. भगवंताचं करू लागले. पण कालांतरानं असं झालं, गंगेच्या स्नानासाठी गेलेले हे महर्षी भरत आता जड भरत राहिले नाहीत. महर्षी भरत गंगेचं स्नान केलं. गंगेचं स्नान करत असताना सूर्याला अर्घ्या द्यावी म्हणून ओंजळीमध्ये पाणी घेतलं. आणि पाणी घेत असताना असं झालं, नदीच्या वरच्या अंगाला, गंगेच्या वरच्या अंगाला एक हरणी वाघ पाठी माग लागलाय म्हणून पळत होती आपला प्राण वाचवण्यासाठी. प्राण वाचवण्यासाठी पळणारी ती हरणी आता भीतीने जी आरोळी ठोकली ज्या हरणीने, त्या वाघाच्या भीतीने परिणाम त्याचा असा झाला, त्या ओरडण्यातला परिणाम असा झाला, पोटातला गर्भ खाली गाळा. नेमका तो या गंगेमध्ये पडला आणि ओंजळीतले जे पाणी अर्घ्या देण्यासाठी महर्षी भरताना घेतलेलं पाणी होतं, जे जल होतं, त्या हातामध्ये ते पाडस आलं. तो गर्भ त्यांनी पाहिला आणि दया आली. दया आली आणि ज्या माईच्या गर्भातून हे गर्भ खाली पडलेला आहे, वाघानं त्या माईला खाल्लेलं त्यांनी पाहिलं वरच्या अंगाला. जड भरताने विचार केला, म्हणे बाबा हे आता लहानसं बाळ आहे, आत्ताच जन्मला याला माई माहित नाही, काय नाही, याला जर या पाण्यात सोडून दिलो तर आपलं साधू पण काय आहे. म्हणून जड भरताने त्यांना जवळ घेतलं आणि आपल्या कुटियाकडे आले. कुटियात येऊन त्याचं पालन पोषण करायला सुरुवात केली. हरीश शरणम हरीश शरणम हरीश शरणम म्हणणारे जड भरत राजा आता माझं हरीण कुठं गेला असं, काही खाल्ले का पिले, सगळी तपस्या बाजूला गेली आणि हरीण 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 म्हणत फिरू लागली. याचा परिणाम असा झाला, अंतकाळ जवळ आला आणि अंतकाळ जे जवळ आल्यानंतर मरताना जे स्मरण होतं त्या योगी जन्म प्राप्त होत असतो. आपल्याला गीता शिकवते, यम यम वापि स्मरण भावं त्यजत्यन्ते कलेवरम तम तमैवैति कौंतेय सदा तद्भाव भावितः. आणि माऊली याच्यावर बोलत असताना माऊली म्हणतात, म्हणून मरिणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते तुवा. अंतीच्या मती ते साच पण पुढीले गती. परिणाम आहे अंतकाळाला जे स्मरण करू तिथं त्या योगी जन्म प्राप्त होत असतो. हे कसं शक्य जर म्हणत असाल तर ज्ञानोबारांनी याच्यासाठी दिलेला एक दृष्टांत आहे बघा.
माऊली म्हणतात जागता जव असे जे जेने ध्यानी भावना भाविजे आणि डोळा लागत खेवो देखिजे तेची स्वप्नी. ओ झोपलेल्या मावशी, डोळे झाकून काय माय झालं कीर्तन आता एक अर्धा ते पाऊण तास, आरती सहित 1 तास आहे. मावशी माग वळून बघायचं नसते माय कोण झोपला, जी बघलेले ती झोपलेली राहते आणि माग कोण झोपले म्हणून बघायचं. झोपणू का तुम्हाला जड चालले मला हे कळू आले, पण पर्याय बी नाही आता तुम्हाला ऐकल्याशिवाय 2 तास काही. ऐका ज्ञानोबारा सांगतात जागता जव असी जे जेने ध्यानी भावना भाविजे. जागता जागता जे स्मरण करू ते जसं स्वप्नात येत असतं, जागृतीतला शेवट तोच स्वप्नाची सुरुवात. तसंच ज्ञानोबारा म्हटले मरताना जे स्मरण कराल त्या योगी जन्म प्राप्त आहे. म्हणून अंतीची आमती ते साच पण पुढीले गती. याचा परिणाम जड भरतावर असा झाला, अंतकाळ जवळ आला, भगवंताच्या भजनासाठी सगळं राज्य त्यागून आलेले हे जड भरत राजा सगळ्याचा विसर पडला आणि माझं हरिण त्याचं कसं होईल, मी गेल्यावर काय होईल माझ्या हरणाचा हा ध्यास लागला. याचा परिणाम असा झाला, महाराज म्हणतात जो मृग ध्यासे निमाला तो मृगत्व पावला. हा परिणाम झाला, अंतकाळाला हरणाचा ध्यास लागल्याचा परिणाम पुढचा जन्म जड भरताना हरणाचा मिळाला. म्हणून मायबापांनो अंतकाळापर्यंत वारकऱ्यांनी भजन जर टिकवावं असं वाटत असेल, अंतकाळाला मुखाला नाव आपल्या जर यावं वाटत असेल तर त्याच्यासाठी जन्मभर भजन करावं लागतं. कसं का बरं करावं लागतं तर त्याच कारण ज्ञानोबारांनी जे आपल्याला आता दाखवलं तेच. जागता जवसी जे तेनी ध्यानी भावना भाविजे. जागताना जे स्मरण करू त्याचा परिणाम स्वप्नात होत असतो. तसं जन्मभर जर भजन केला तर ते अंतकाळाला कामाला येतं. विठ्ठल साधू जीवनामध्ये वासना शिल्लक राहिली नाही. त्याचं कारण असं आहे, साधू संतांची वासना शिल्लक न राहायचं कारण देवाचं भजन आहे. जी वासना आपल्याला जन्माला यायचं कारण आहे, साधू संतांची ती वासना राहिली नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यांचा विषय नारायण झालेला आहे. म्हणून हे 3ही कारण लागत नाही. 3 कारण आपल्याला जन्माला यायची बीज म्हणून आहेत, त्याचा परिणाम आपल्याला जन्म भोगावा लागतो. पण हे 3हीच बीज साधू संतांनी जाळले. बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. आम्हा जन्म मरण नाही. आम्हा जन्म मरण नाही. बीज भाजूनी केली लाही. बीज भाजूनी केली लाही. बीज भाजूनी केली लाही. बीज भाजूनी केली लाही. हे बीज भाजूनी केली लाही. बीज भाजूनी केली लाही. बीज भाजूनी केली लाही. बीज भाजूनी केली लाही. आम्हा जन्म मरण नाही. आम्हा जन्म मरण नाही. आकारासी कैसा ठाव. आकारासी कैसा ठाव. आम्हा जन्म मरण नाही. आम्हा जन्म मरण नाही. आकाराची कैसा ठाव. आकाराची कैसा ठाव. ऐका, साधू संतांनी जन्माला यायची कारणच जाळून टाकली. त्याचा परिणाम असा झाला त्यांना जन्मच नाही. मग तरी साधू संत जन्माला का येतात
साधू संत तरी जन्माला यायची कारण जर त्यांना लागत नाहीत तर मग या गर्भ दुःखाचं एवढं त्यांना सगळं दुःख माहीत असताना तरी त्यांनी जन्म का घेतला तर त्याचं कारण असं आहे बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या बाबांनो तुम्ही आम्ही बुडत असलेले पाहवत नाही त्यांना म्हणून गर्भ दुःखाचं दुःख जरी मला सहन करता आलं तरी चालेल देवा पण यांच्या उद्धारासाठी मी जन्माला येतो ही कारणे साधू संतांना जन्माला यायची ऐका आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया तुमच्या आमच्या कल्याणासाठी साधू संत जन्माला येतात ते तुमचं आमचं कल्याण कोणत्या पद्धतीने करतात हे तुकोवर्णी अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगितलेलं आहे घातला दुकान 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 हे घातला दुकान घातला दुकान घातला दुकान घातला दुकान देती आली आशीर्वाद देती आली आशीर्वाद संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार देती आली आशीर्वाद देती आली आशीर्वाद संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार घातला दुकान देती आली आची दान देती आली आची दान घातला दुकान देती आली आची दान घातला दुकान देती आली आची दान देती आली आची दान देती आली आची दान घातला दुकान देती आली आची दान घातला दुकान देती आली असे दान साधू संत तुमच्या आमच्या उपकारासाठी जन्माला येतात तुमच्या आमच्यावर उपकार करायची पद्धत कशी आहे महाराज म्हणले दुकान टाकून त्यांनी आपला उपकार करायला चालू केलं साधू संतांनी दुकान टाकले त्या दुकानामध्ये जा आणि आपलं हित कशात आहे पाहून त्या वस्तू उचलून आणा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा साधू संतांनी दुकान मांडले तुमच्या आमच्या मावशी कल्याणासाठी ज्ञानाचं भांडार मांडून ठेवलंय भक्तीचं भांडार मांडून ठेवलंय विरक्तीचं भांडार मांडून ठेवलंय आपल्याला जे जे गरजेचं आहे ते तिथे जाऊन उचला संत सज्जनी हे मांडिले दुकान 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 जे जया पाहिजे ते आहे जे जया पाहिजे ते आहे रे मुक्ती मुक्ती मुकासाठी मुक्ती मुक्ती मुकासाठी मुक्ती मुक्ती मुकासाठी कोणी तयाकडे न पाहिले कोणी तयाकडे न पाहिजे कोणी तयाकडे न पाहिजे गावा रेखडिया सुख देईल विसावा नाचत जाऊ त्याच्या गावा रेखडिया सुख देईल विसावा हे नाचत जाऊ त्याच्या गावा रेखडिया सुख देईल विसावा
या अभंगाचा विचार करत असताना, या चरणाचा विचार करत असताना दोन्ही बाजूकडून जर शेवटचं चरण लावलं तर लक्षात येईल. कोणी तयाकडे न पाहे रे, हे साधूकडे जरी लावलं तरी चालेल आणि तुमच्या आमच्याकडे जरी लावलं तरी चालेल, दुकानदाराकडे जरी लावलं तरी चालेल आणि गिरायकाकडे जरी लावलं तरी चालेल. कसं शक्य आहे बघा, लक्ष द्या. संत सज्जनी हे मांडलेले दुकान, जे जया पाहिजे ते आहे, ज्याला जे जे पाहिजे ते तिथं मांडून ठेवलेलं आहे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी फुकट आहे तिथं, पण कोणी तयाकडे न पाहे रे. दुकानदार बी त्याच्याकडे बघणं गेले, कुणी बी घेऊन जा, उचला, फुकट आहे म्हणून दुकानदार बघणं गेले. आणि साधू संतांच्या दरबारात जाणारे तुम्ही आम्ही चाललाव साधू संतांकडे, पण पडलेल्या वस्तू बघच ना गेला. तिथं जाऊन आपलं म्हणणं चालू आहे साधूला. एक बाई माझ्याकडे आली बघा, मावशी मावशी झोप नु काय माय आई का बोलला लागली म्हणसाल महाग. ऐका, आपण साधू संतांच्या विचाराच्या जवळ चाललोय, आपण महाराज लोकांकडे चाललोय, पण तिथं जाऊन आम्ही मांडलं काय पाहिजे कळना गेले. भरपूर लोकांचा असा गैरसमज आहे की ते आपलं बरं करतील म्हणून चाललोय आपण. बघा लक्ष द्या, माय एक मावशी माझ्याकडे आली आणि ती मावशी म्हणली, महाराज तुम्हाला काही कळते का? मी म्हणलं माय कळते म्हणून बोलितात लोक. मला एक विचारायचं होतं महाराज म्हणून म्हणते. म्हणजे विचारा की मावशी. मला वाटलं आता कीर्तन झाले, काही तर चुकलं असेल, ज्ञानेश्वरी चुकली असेल, एखादा श्लोक चुकला असेल, हरिपाठातलं एखादं प्रमाण चुकलं असेल, विचाराल काहीतरी. ती म्हणली तसलं काही बी नाही. म्हणजे ही विचारणं म्हणजे तसलं. बरं मा विचारा काय विचारायचं. ती मावशी म्हणली, आत्ताच माग बाजार, नळेगावला बैलाचा बाजार आहे ना, बैल बाजार होता आणि जाऊन तिथं मी एक म्हैस आणली. म्हैस आणली, ज्या वेळेस बाजारात तिचं दूध काढलं तेव्हा तिनं 10 लिटर दिलं. आता घरी आणून 4-5 दिवस झाले, घरी आणल्यापासून हिनं 3 आणि 2 वरच आले. तिला काही चिटकी झाली का भानामती झाल्या बघा. म्हणलं मावशी मला तसलं काही कळत नाही, पण एक काम करायचं कळतंय. म्हणलो 1 महिन्याच्या महाराज लोकांच्या तारखा घेतो, 30 महाराजांच्या, आणि रोज एक महाराज तुझ्या घरला दूध काढाय धाडतो, धार काढाय धाडतो, बघू येते का. आपण चाललोय त्या विचाराच्या जवळ, साधू संतांच्या जवळ चाललोय, पण तिथं पडलेलं काय घ्यायचं आपल्या लक्षात येईना गेलं. आपण आपलं संसाराचं फाटलेलं मागलो ना तिथं जाऊ. ज्ञानोबाराय म्हटले बघा, कल्पतरू तळवटी, थांबा थांबा थांबा, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी. कल्पतरू तळवटी बैसोनी झोळीये दे तसे गाठी, तैसा निदैवे निघे किरटी दैन्याची करू. ऐका, माऊली म्हणतात, कल्पतरू तळवटी बैसोनी झोळीये दे तसे गाठी. कल्पतरूच्या झाडाखाली एक भिकारी बसलाय आणि तिथं बसलेल्या भिकाऱ्याच्या लक्षात आलं हे कल्पतरूचं झाड आहे, आपण याला जे मागू ते देणार. त्याच्या लक्षात आलं रोज कोणाच्या ना कोणाच्या दारात जाऊन भीक मागायलो, पीठ मागायलो, पण हे पीठ मागण्याची झुळी आपली फाटल्या, हिला शिवून मागा, म्हणजे गाठी मारून मागा. कल्पतरूच्या झाडाखाली बसलेला हा भिक्षुक आहे, मागतोय काय, माझी फाटलेली झुळी शिवून दे, माझी फाटलेल्या झुळीला गाठी मारून दे. याचा परिणाम पुढे काय होणार आहे? गाठी मारून जर झुळीला मागितल्या, पुन्हा काय करायचं त्या भिकाऱ्याला? कळले का नाही हो काही? त्या भिकाऱ्याला गाठी मारून झुळीला पुन्हा काय करायचंय? भीकच मागायची आहे ना. पण त्या कल्पतरूच्या खाली बसल्यावर त्याच्या एवढं लक्षात यावं, आपण या कल्पतरूच्या झाडाखाली बसलोय, याला इथून पुढे मला कधीच भीक मागू नये असं काहीतरी दे. एवढं जरी मागितलं तर देणार आहे की नाही ते? कायवने त्याला सांगा जोजी, कायवने त्याला सांगा जोजी, कायवने त्याला सांगा जोजी, कायवने त्याला सांगा जोजी. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरू
कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जोजी. काय उणे होत्या कल्पतरूच्या खाली बसलेल्या माणसाला? काही उणं नाही, त्यानं जे मागल ते देणार आहे. पण खाली बसलेल्या भिकाऱ्याला कळणार नाही. मी त्याच भिकाऱ्याचं सांगणं गेला बरं, कळाव तुम्हाला. आपण त्याच्या पंक्तीत बसतो का नाही जास्तीने विचार करा. आपण चाललो तिथं कल्पतरू म्हणून आपल्याला साधू संत प्राप्त झाली, पण तिथं जाऊन आपण काय केलं पाहिजे, आपण काय मागितलं पाहिजे, आपल्या जीवनाची वाटचाल कशी झाली पाहिजे हे सगळं बाजूला आपलं फाटलेलं शिवून मागायला. म्हणजे संसार माझा असा चाललाय, संत कृपा करा आणि तेवढं नीट करा असं म्हणलेलं आपण तिथं. पण त्याच्यासाठी साधू संत आपल्याला प्राप्त झालेले नाहीत माय बापून आपला संसार नीट करण्यासाठी. माझा जन्म कसा सार्थकी लागेल, माझं जीवन कळसापर्यंत कसं जाता येईल, या विचारासाठी साधू संतांची विचार आपण जवळ घेतला. साधू संतांनी दुकान मांडलंय, पण कोणी तयाकडे न पाहेरे. आपण पाहत नाही त्याच्याकडे. आपण तिथं जाऊन आपलं नीट व्हावं, आपला संसार भला व्हावा या अपेक्षेनं साधू संतांच्या जवळ चालू. साधू संतांचं दुकान जगाच्या पाठी लईच भूक लागली हो, हाना कोणतरी. साधू संतांचं दुकान आणि व्यवहारात पाहणारे दुकान खूप फरक आहे. कसा फरक आहे? साधू संतांनी जे दुकान मांडले ते दुकान म्हणजे कसलं दुकान आहे महाराज? साधू संतांचं दुकान म्हणजे ब्युटी पार्लर आहे. ब्युटी पार्लर आहे साधू संतांचं. साधू संतांचं दुकान ब्युटी पार्लरचं कसं आहे का? आपण व्यवहारात पाहणारे जे ब्युटी पार्लरचे दुकान आहे, जे ऑफिस आहे, तिथं मेकअप केला जातो बघा, बरोबर आहे ना? आता एक हा मला माहित आहे का काय होय तर म्हणा, बरोबर आहे ना? ब्युटी पार्लर तिथं मेकअप केला जातो. साधू संतांच्याही दुकानामध्ये मेकअप आहे. आपण ज्या ब्युटी पार्लर मध्ये जातो तिथं बघा डोळ्याचा मेकअप आहे, ओठाचा मेकअप आहे, चेहऱ्याचा मेकअप आहे, केसाचा मेकअप आहे. साधू संतांच्या ठिकाणी अशाच पद्धतीने मेकअप आहे, पण वेगळी पद्धत आहे. आपण ब्युटी पार्लरच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला केसाचे मेकअप आहेत बघा, वेगवेगळ्या पद्धतीने त्याला स्टाईल दिली जाते, आडे मारले जातात, आकडा टाकला जातो, फुगा केला जातो. पद्धती वेगवेगळ्या पद्धतीच्या वेण्या घातल्या जातात. आपल्या व्यवहाराच्या दुकानामध्ये, ब्युटी पार्लरच्या दुकानामध्ये केसाचा मेकअप आहे, पण साधू संतांच्या दुकानामध्ये केसाचा मेकअप नाही, विचाराचा मेकअप आहे. आपण ब्युटी पार्लर मध्ये गेला तर आपल्या तिथं गेल्यानंतर डोळ्याचा मेकअप आहे बघा, डोळ्याचा. असं डोळ्यामध्ये चांगली अशी फाउंडेशन लावून त्याला ते काळं पण बाजूला काढलं जातं, बरोबर आहे ना? असंच असतं ना? फाउंडेशन लावून ते काळं पण बाजूला केलं, त्याच्यानंतर वरी एक लाल पट्टी मारली जाते कलरची, अंधकंद, त्याच्यानंतर वरी चमकी टाकली जाते, डोळा उघडला जातो. डोळा उघडल्यानंतर मध्ये लहान पद्धतीनं काजळ घातलं जातं. काजळ डोळ्यातलं संपलं की आय लायनर घेऊन डोळ्याचा शेवटचा टोक असा बाहेर वळला. मी सगळं शिकून घेतल्यावर माझ्या बहिणीकडून असं सांगायला कीर्तनात येतंय म्हणून. तुम्ही म्हणसाल हे काय लईची चित्र दिसत. मी अजून काही गुत्यात पडलेलो नाही, त्याच्यामुळे पण तरी ऐकून माहिती करून घेते, पुन्हा कामाला येईल याच्यासाठी. असं काम जाऊ दे. इकडे बघा, अशी लहान धार मारली की त्या डोळ्याला देखणे पण येते, बरोबर आहे ना? या पद्धतीचा मेकअप आपण पाहिलेला ब्युटी पार्लर मध्ये आहे, पण साधू संतांच्या ब्युटी पार्लर मध्ये डोळ्याचा मेकअप नाही, इथं दृष्टीचा मेकअप आहे. ऐका, ओठाचा मेकअप आहे आपल्या ब्युटी पार्लर मध्ये व्यवहारात पाहत असतात. त्याला ते लाली लावली जाते, नवीन शब्द लिपस्टिक लावली जाते. त्याच्यात आता अजून एक पद्धत निघाली, त्याला जरा हायलाइट करायचं राहते. आमच्या घरी ब्युटी पार्लर आहे आमच्या ताईचं, त्याच्यामुळे माहिती आहे एवढं. ते हायलाइट करायचं, त्याच्यात पुढची एक पद्धत आली. बाहेरचं जेवढी ते टोक आहे ना, म्हणजे ओठाची जसा आकार आहे ना, तिथे एक वेगळ्या पद्धतीचा कलर दिला जातो. या पद्धतीने ओठाचा मेकअप आहे. पण साधू संतांच्या ठिकाणी ओठाचा मेकअप नाही, इथं शब्द स्वरूपाने ओठाचा मेकअप. ऐका, आपल्या इथं कानाचा मेकअप आहे. कानाचा मेकअप इथं सुद्धा सजवल्या जातं, असं मस्त पद्धतीचे. त्याला सुद्धा अलंकार निघालेले आहेत बघा, वेगवेगळे घालायचे. इथं कुंडन घातली जातात, बरोबर आहे ना? झुमका घातला जातो, त्याच्यावर कुडकं घातलं जातं. इथले बारीक टोक राहते बघा कानाला, कुडकं, त्याच्यावर एक त्याला काम म्हणतात, त्या कुडक्याच्या वरच्या साईडला, म्हणजे गोल जिथून चालू होते का त्या वरच्या साईडला काम म्हणतात.
हा बुगडी बुगडी हो का माझ्या मी कानात आहे पण ते ध्यानात ना गेले बुगडी बुगडी हो का तिकडल्या बायाने हेच बघा बुगडी 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 घातली बिगबाळी घालता येते बर सोडा त्याच्या पुढे काय सगळ्या कानाला घेऊन चालणारी सलपाळी घालता येते गच्च राहते खालचा झुमका म्हणून सरपाळी या पद्धतीने कानाचा मेकअप करता येईल पण साधू संतांच्या ब्युटी पार्लर मध्ये कानाचा मेकअप नाही इथं शब्द स्वरूपानं श्रवणाचा मेकअप कधीतरी या व्यवहार दृष्टीने आपण ब्युटी पार्लर मध्ये चाललोय पण कधीतरी साधू संतांच्या ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आपण या शरीराचा मेकअप करतो आपण वेगवेगळ्या पद्धतीने हाताचा मेकअप करतोय मेहंदी लावून म्हणा याच्यावर घालणारी अलंकार बांगड्या स्वरूपानं म्हणा अंगठी स्वरूपानं म्हणा साधू संतांच्या ठिकाणी या पद्धतीने मेकअप नाही हाताचा इथं भजन स्वरूपानं टाळीचा मेकअप कधीतरी या पद्धतीने आपण ती अलंकार घाला आपण पायाचा मेकअप करत असताना ती पायात काय घालतात चैन 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 घालतो तिथं ते जोडवे घालतात बिचवे घालतात सापडले पटपट शब्द सापडले बघा मेहंदी काढतो बरोबर आहे ना या पद्धतीने आपण पायाचा मेकअप केला पण साधूच्या ठिकाणी या पद्धतीने पायाचा मेकअप नाही साधूच्या ठिकाणी इथे तीर्थयात्रा स्वरूपाने आपल्या पायाचा मेकअप साधू संतांनी दिले कधीतरी आपण त्यांच्या दुकानात जाऊन या पद्धतीने आपल्या शरीराचा मेकअप करावा बघा या पद्धतीने तुकाराम महाराजांनी स्वतःचं शरीर सजवले बरं आपल्याला दिसना गेलं तुकाराम महाराजांनी सगळे अलंकार घातली आणि सगळे अलंकार घालून तुकाराम महाराज स्वतःच्या शरीराकडे बघून म्हणू लागले सर्व सुखल्या सर्व अलंकार पण सगळ्या शरीरावर जे अलंकार घातले ती सगळी भजनाची अलंकार घातली आणि त्याच्याकडे पाहून तुकाराम महाराज म्हणू लागलेले आनंदे निरभर ऐका आपण ज्या पद्धतीने अलंकार घालतो आपल्याकडे निर्भयता येणार नाही बघा अलंकार घालून अंधारानं जर आता कीर्तन सुटल्यावर घरला चाललो आणि सगळं मेकअप करून कीर्तनाला आला बाया 2-4 बाया सोबत घेऊन जातात चला माय भिव वाटलाले कोणी येतंय की घेऊन जाते पण जे साधू संतांनी आपल्याला नटवलेली अलंकारानं नटवलंय जे शरीर सजवलंय त्या शरीराला सजवत असताना जे अलंकार साधू संतांनी घातली त्याची भीती राहत नाही कोणी चोरून नेत नाही बरोबर आहे आणि कोणी खर्चलं तरी त्याचा परिणाम होत नाही ते खर्चत नाही या पद्धतीने साधू संतांनी शरीर सजवलेलं आहे आणि त्याने त्या पद्धतीने ब्युटी पार्लर टाकले आपण कधीतरी जाऊन तिथं नटावं अजून एक तुकाराम महाराजांनी अथवा साधू संतांनी दुकान टाकलं ते म्हणजे वॉशिंग सेंटरचं दुकान आहे वॉशिंग सेंटर माहिती आहे का मामा हे बायाला आता इकडे झालं यांचं ब्युटी पार्लर आता तुम्हाला वॉशिंग सेंटर म्हणजे धुवायचं हो गाड्या धुता का मामा बोलायचं धुताना आपण गाड्या तिथं काय होतं आपली घाण झालेली गाडी तिथं जाऊन स्वच्छ करायची हे काम तिथे साधू संतांनी या पद्धतीने वॉशिंग सेंटर टाकलं तिथं सुद्धा पण या पद्धतीचं साधू संतांनी दुकान टाकले आपली गाडी फक्त स्वच्छ करून प्राप्त होते वॉशिंग सेंटर पण साधू संतांच्या वॉशिंग सेंटरला जर आपली ही गाडी रेणामास आहे गाडी तर स्वच्छ आहे करून मिळेलच पण त्या पद्धतीने आपल्या पदरामध्ये पुण्य सुद्धा टाकतील तिथं जर धुवाय नेलं कसं तर ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं बघा मिळाले गंगे यमुनेचे ओघ तैसे रसा झाले प्रयाग म्हणून शुष्णात होत जग अवघे येथ ज्ञानोबारा म्हणतात गंगेचं स्नान केलं प्रयागाचं स्नान केलं त्रिवेणी संगमाचं स्नान केलं परिणाम काय होतो तिथं आंघोळ केल्यावर मामा आता हे का तत्वज्ञान आहे का विचारसागर आहे का काय गंगेचं स्नान केल्यावर का होतंय आई अवघडच आहे तिथं आंघोळ केली माझं मी सांगतो जाऊ दे हे काय बोलायच्या वानाची दिसच ना
का सांगला तू? हा, गंगेचं स्नान. आणि ते स्नान केलं परिणाम काय? ज्ञानोबा म्हणले म्हणून सुस्नात होत जग अवघे येथ. तिथं आंघोळ केल्यानं माणूस पवित्र होतो, शुद्ध होतो. बरोबर आहे ना? गंगेच्या स्नानाचा परिणाम आहे. पण ज्ञानोबा म्हटले सगळ्याचं नाही शक्य आहे का हो? तीर्थयात्रेला जाणं, प्रयागाचं स्नान घडणं, गंगेचं स्नान घडणं, त्रिवेणी संगमाचं स्नान घडणं शक्य आहे का? नाही शक्य. का शक्य नाही? त्याची काही कारण आहेत बघा. आपण दोन पाऊल पुढे चालू. एक, आपली शरीर प्रकृती आपल्याला साथ देत नाही म्हणून ते स्नान घडत नसतील, अथवा आपली परिस्थिती नाही म्हणून ते स्नान घडत नसतील, तीर्थयात्रा घडत नसतील. बरोबर आहे ना? म्हणून ज्ञानोबा म्हणले बाबांनो, त्या तीर्थयात्रेला तिथं तेवढ्या लांब जाऊन आंघोळ करण्यापेक्षा माझ्या दुकानात या, माझ्या वॉशिंग सेंटर मध्ये या आणि इथे येऊन आंघोळ करा. इथं म्हणजे कुठं? कोणतं दुकान आहे ज्ञानोबा यांचं? वॉशिंग सेंटर आहे, पण दुकानावर नाव काय राहते की त्याच्या अगोदर? टिंब टिंब किराणा दुकान, टिंब टिंब वॉशिंग सेंटर, असं काय असेल. त्याचं वॉशिंग सेंटरचं नाव असं आहे ज्ञानेश्वरी वॉशिंग सेंटर. ज्ञानेश्वरी मध्ये आंघोळ करा. ज्ञानेश्वरी मध्ये आंघोळ करा म्हणजे कशी करा? ज्ञानोबा म्हणले एथ श्रवणाचे निद्वारे तीर्थे रिघती सोपारे ज्ञानदेव म्हणे दातारे माझीनी केले. मी काय केलंय? येथ श्रवणाचे निद्वारे. इथं बसून ज्ञानेश्वरी ऐका. काय होईल ते ऐकल्यावर? तीर्थे रिघती सोपारे. त्याचा परिणाम असा आहे, तीर्थयात्रेने जे पुण्य प्राप्त होणार आहे तुम्हाला, ते इथं सोप्या शब्दानं उगा ऐकलं तरी मिळणार. तीर्थे रिघती सोपारे ज्ञानदेव म्हणे दातारे माझीनी केले. हे मी केलंय. बर महाराज, मग आम्ही काय करावं? तुम्ही हे दुकान मांडलंय आम्हाला शुद्ध करण्यासाठी, आणि हे तुम्ही ऐका म्हणताय, या वॉशिंग सेंटर मध्ये या तुम्ही म्हणताय, पण आम्ही काय करावं? त्याच्यासाठी महाराज म्हटले काय करा? म्हणून येथ फलतेनी सद्भावे नहावे, प्रयाग माधव विश्वरूप पाहावे, म्हणून येतुलेनी संसारासी द्यावे तिळोदक. ज्ञानोबा म्हणतात ऐका, मी हे सेंटर टाकले वॉशिंगचं, इथं सगळेजण या, म्हणून येथ भलतेनी सद्भावे नहावे. इथं सगळ्यांनी भलत्यानी या आणि सद्भावनाने नाहून जा. येतुलेनी संसारासी द्यावे तिळोदक. या पद्धतीनं साधू संतांनी वॉशिंग सेंटर टाकलेलं आहे. कधीतरी आपण त्यांच्या त्या वॉशिंग सेंटर मध्ये जावं आणि आपलं शरीर, आपलं चित्त शुद्ध करून घ्यावं. विठ्ठल ठीक आहे महाराज, आम्हाला कळालं साधू संतांनी ब्युटी पार्लर टाकले, साधू संतांनी वॉशिंग सेंटर टाकले, आम्ही तिथं जावं. पण एवढे जरी लोक आले तर सपातील का? ते म्हणले अहो ते देण्यासाठीच बसलेले आहेत, आणि त्यांच्याकडचं भांडारण किती आहे? तुकाराम महाराजांनी याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणातून दिले. संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार संत उदार
साधू संतांपुढे किती जरी गेलो तरी सपादणारी माणसं आहेत, कारण भरले अनंत भांडार. आणि ते देतील का हो आम्हाला? ते म्हणजे देतील, कारण ते देण्यासाठीच बसलेले आहेत. बरं देऊ वाटेल का त्यांना? ते म्हणजे ते संत उदार उदार. त्यांचं उदार पण सांगत असताना दुरुक्ती तुकोबारायांनी केली. दोनदा सांगितलं उदार उदार. एकदा जरी बोलले असते उदार आहे तरी भागलं असतं का नाही माय? ऐका, एकदा जरी बोलले असते तरी भागलं असतं. एवढे काही हेळवा आहेत का आपण? दोन दोनदा म्हणायची गरज? एवढे हेळवा आहेत का मावशी आपण? हा, कळले मला. एकदा जरी बोलली असते तरी भागलं असतं. दहा बोलावं लागलेले चुकलू का अजून? एवढे हेळवाक नाही तुकाराम महाराजांनी. दोन दोनदा म्हणायची गरज नव्हती. उदार उदार. पण या उदार उदार दोनदा म्हणायचंही कारण काही आगळं आणि वेगळं आहे. एका उदारपणामधून साधू संत संसार देण्यासाठी उदार आहे आणि एका उदारातून परमार्थ देण्यासाठी उदार आहे. या दोन्हीचा विचार मांडतो बघा. परमार्थ देण्यासाठी उदार आहेत साधू संत. कितीही ज्ञानार्जनासाठी आपण त्यांच्या जवळ देणार आहेत. वैराग्य पाहिजे, मला संतांनी द्यावं यापेक्षेने तिथे जा. आपण कसं वागावं या पद्धतीने शिकवत असताना साधू संतांनी जे आपल्या शरीरामध्ये टाकलेलं आपल्या पुढे मांडलेलं आहे हे देण्यासाठी साधू संत उदार आहेत. ज्ञान स्वरूपाने त्यांचं भांडार कमी होत नाही. या स्वरूपाने एक उदार. दुसरं उदार संसार स्वरूपाने जरी त्यांच्या पुढे मागायला गेलो, आपला विचार असा आहे आपण तिथं जाऊन मागितलं काय पाहिजे आपल्याला कळायला पाहिजे. पण तिथं जाऊन जरी आपण संसार मागू लागलो तरी ते देणार. तुकाराम महाराजांनी लोकांनी संसार मागितला बरं. तुकाराम महाराज ज्यावेळेस आपल्याला भगवंताची सेवा घडावी, मला या संसाराचा अंगीकार करून जर देव लांबत असेल, तुकाराम महाराजांनी विचार केला या संसाराच नको, आपल्याला जळला पाहिजे आपण संसार. या स्वरूपानं स्वतःच्या घरातली असलेली सावकारी तुकाराम महाराजांनी वाटायला चालू केली. सावकारी घरात होती, लोकांच्या जमीन जुमले सगळं लिहून घेतलेलं तुकाराम महाराजांनी वाटायला चालू केलं. हे लोकाला लक्षात आलं. तुकाराम महाराजांच्या पुढे लोक गेले. महाराज तुम्ही वाटायला आम्हाला समजते म्हणजे वाटायलो, आम्हाला हे कमी आहे घरी, हे भांड नाही, ते भांड नाही, ते नाही, ते नाही असं म्हणून सगळं रिकामं घर केलं तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी तेवढ्या आनंदानं सगळ्या समाजाला संसार वाटून लावला. केवळ संसार वाटला असं नाही मायबापांनो, तुकाराम महाराजांनी परमार्थ सुद्धा वाटला बघा. कसा वाटला? तुकाराम महाराजांचा परमार्थ करण्यातला जो विणा होता ना, विणा, तो विणा सुद्धा नाही की ठेवला त्यांनी, दिला वास्करांना. मल्लाप्पा वास्करांना तुकाराम महाराजांनी त्या घराण्यामध्ये विणा दिला बघा. परमार्थ सुद्धा नाही ठेवला. जो वारीची पताका होती ना तुकाराम महाराजांच्या घरी वारीची पताका, ती वारीची पताका सुद्धा तुकाराम महाराजांनी वाटायचं ठरवलं. पण लक्षात आलं महाराजांच्या, आपलं ब्रीद गेलेलं आपल्या मुखातून, पंढरीची वारी आहे माझे घरी, याचा परिणाम म्हणून तुकाराम महाराजांनी ती पताका स्वतःच्या घरामध्ये पण नारायण महाराजांना दिली त्यांच्या पुढे. ठीक आहे. भजनासाठी जो टाळ होता तुकाराम महाराजांचा, मामा टाळ भजनातला, तो टाळ सुद्धा तुकाराम महाराजांनी दिला. तो टाळ चिखली टाळ या गावामध्ये आहे. या पद्धतीनं तुकाराम महाराजांनी सगळं वाट लावलं. सगळं वाट लावलं. हे काही परिसरात, देहुगावच्या परिसरातील कीर्तनकारांनी ऐकलं. कीर्तनकाराच्या कानावर आलं म्हणे तुकाराम महाराजांनी संसार वाटला हो, सगळी भांडी कुंडी वाटून लावली. पण तुकाराम महाराजांनी परमार्थही वाटला, विना वाटला, सगळं ते पताका दिली, टाळ दिला. तुकाराम महाराजांची परिसरातली सगळी कीर्तनकार तुकाराम महाराजांपुढे गेली. महाराज अहो तुम्ही संसार वाटला, जमिनी वाटल्या, सगळं काही वाटलं, आमचं काही म्हणणं नव्हतं. पण परमार्थ वाटत असताना, परमार्थातल्या वस्तू वाटत असताना तरी आमचं ध्यान यायला पाहिजे होतं तुम्हाला. आम्ही काही परमार्थ करणारे जे तुमच्या परिसरातली प्रतिष्ठित कीर्तनकार मंडळी आहेत, आम्हाला जरी दिलो असतं तर आमचं जीवन कडला निघालं असतं, असं कोणाचं म्हणणं होतं मामा? कीर्तनकार परिसरात तुकाराम महाराजांपुढे जाऊन अपेक्षा करू लागले, आता आम्हाला काय देणार तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणले आता सगळंच वाटून बसलो, काही शिल्लक राहिलं नाही. आता काही शिल्लक नाही. अरे परमार्थ तर वाट लावलाय, संसार वाट लावलाय, आता शिल्लक राहिलं असेल तर तो फक्त मी आहे. आता शिल्लक काहीच नाही. ते म्हणले आता काहीतरी देवच लागते, आम्ही आलो इथपर्यंत. ते म्हणले एक काम करा, माग जो दुष्काळ पडला त्या ज्या दुष्काळामध्ये माझी बायको अन्न अन्न म्हणून मेली, त्या दुष्काळामध्ये काही लोकांनी माझी उदारी बुडवली. मावशी उदारी बुडवली आणि ती उदारी तेवढी गोळा करा. तुकाराम महाराजांपासूनची कीर्तनकार आतापर्यंत ती उदारी गोळा करू लागले. अजून भरती झाली नाही बघा त्याची. वसुली पथक आहे कीर्तनकार तुकाराम महाराजांचं, वसुली पथक अजून भर निघणा गेली आहे त्याची.
किती बी करू लागला 25,000 घेऊ लागला, 30,000, 20,000 घेऊ लागला. जे तिच्या कुवतीने तुकाराम महाराजांनी बसवले त्यांना, तुझी वसुली एवढी आहे बाबा, तू तेवढीच कर. मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट दिले तुकाराम महाराजांनी काही काही, आणि तू त्या पद्धतीने ते वसुली कर असं म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितले. आणि ते कीर्तनकार वसुली करू लागलेत बरं. म्हणून एखाद्या कीर्तनकारानं 20 मागू द्या, 25 मागू द्या, 30 मागू द्या, 15 मागू द्या, देत जावा, देत जावा. वसुली पद्धत काय नाही, हे देत जा. ऐका ऐका, विनोदासाठी बोलतोय. साधू संतांनी एवढं वाट लावलं मला याच्यासाठी सांगायचं. एक परमार्थ वाटलं देण्यासाठी साधू संत उदार आहेत, आणि दुसरं संसार देण्यासाठी उदार आहेत. म्हणून संत उदार उदार भरले अनंत भांडार, अनंत भांडार भरलेले आहेत. आणि तिथं जाऊन आपल्याला जे अपेक्षित आहे आपण ते घ्यावं, आपलं ज्याच्याने कल्याण होणार आहे ते घ्यावं. आपली अपेक्षा आहे बघा. लोक म्हणतात आम्ही साधू संतांपुढे गेलो की आमचा संसार व्यवस्थित व्हावा. भरपूर लोक भगवंताच्या मंदिरात सुद्धा याच्यासाठी जातात, आमचा संसार जळलेला आहे, आमचा संसार नीट होणार गेलाय, आणि तो नीट व्हावा या अपेक्षेने देवा पुढे चालले, संतांपुढे चाललेले आहेत माणसं. पण एक ध्यान ठेवा, साधू संत आणि देव आपला संसार नीट व्हावा याच्यासाठी ते जीवनामध्ये अट्टहास करणार नाहीत. आपलं जीवन कसं सार्थकी लागेल याच्यासाठी जास्त त्यांचा अट्टहास असेल. म्हणून तिथं जाऊन आपला संसार नीट व्हावा हे मागायचं कदापि कधीच नाही. आमचं जीवन कसं सोन्यासारखं होईल या पद्धतीने तिथे जाऊन बोलायचं तिथे. आपली अपेक्षा संसाराची आहे मायबापानं. पण एक ध्यान ठेवा, माणसानं किती जरी माझा संसार चांगला व्हावा या अपेक्षेनं तिथं जाऊन मांडलेली जरी आपली प्रश्न असली, पण संसार कधीच सुख देऊ शकणार नाही. संसार कदापि सुख देऊ शकणार नाही, कारण त्या संसाराचा जन्मच दुःखातून झालाय. तो कसा शक्य असेल सुख देण्यामध्ये? संसाराची निर्मितीच दुःखामधून, नाही ते सुख देऊ शकणार. बघा एक दृष्टांत सांगतो, लक्ष द्या. मावशी उठा आता, झालं माझं, झालं माझं 10च मिनिट राहिल्यात माझ्याकडे. काय कीर्तनात बसल्यावर तोंड राहतात काही काही जणांचे. असं उठाव आणि रुपये घेऊन त्यांच्या कपाळाला लावा, असली तर तोंड आहेत काय. बघा कोण कोण आहे त्याच्यात. रुपयाचं चिल्लर उद्या आणतो आणि ध्यान ठेवा. चला काय झालं, एका ऐका ऐका एका दोऱ्याचं आणि दोरीचं लगीन झालं. आज कसं होईल का म्हणसा. आता झालं त्याला करू काय, झालं दोऱ्याचं आणि दोरीचं लगीन झालं. असलं भलं मोठं लगीन झालं. जसला असला सप्ताह आहे ना, ही मोठा भव्य दिव्य असला सप्त्याचा मंडप मारला आणि तिथं लगीन झालं. कशाचं? हा आता बोलायला बघा, दोऱ्याचं दुरीचं झालं, दोऱ्याचं दुरीचं लगीन झालं. काय लग्नाला गर्दी बा, जाम गर्दी. जसं अविनाश भाऊच्या होती का तशी. सुतळ्या आल्या, सोलं आले, दोर आले, झिरमिरे आल्या, सगळे झाले लग्नाला, सगळे झाले. असलं भलं मोठं लग्न झालं. लग्नानंतर काही दिवस उलटून गेले. ज्यावेळेस दोरा ऑफिसून घरला आला त्यावेळेस दोरीनं आनंदाची बातमी सांगितली बघा त्यांना. महिना 2 महिन्यात लग्न झालं. म्हणे साहेब, ओ दोरे साहेब इकडे, आपल्या संसारामध्ये आनंदाची बाब आहे. ते म्हणजे काय, आपल्या संसारामध्ये अजून एक सुख पडलं. म्हणजे कोणतं? आपल्याला बाळ होणार आहे. ते म्हणजे बाळ होणार आहे. आनंद झाला दोघांना, आणि दोघंही गोडधोड पदार्थ खाऊन सोप्यावरून बसले बोलाय, जेवण करून बसले. आनंदाची ते सगळी बाब बोलू लागलेली आहेत. म्हणे आपला संसार आता किती थाटणार, किती आपल्यामध्ये सुख प्राप्त होणार, आपल्याला बाळ होणार, ते मला पप्पा म्हणणार, तुला आई म्हणणार, असं बोलायचं. हे कोण बोलाल? दोरा आणि दुरी बोलला. त्या दोघांच्या बोलण्यामध्ये एक असा विषय निघाला. दोरा म्हणला सगळं शक्य आपल्याला बाळ होईल, पण नेमकं दोरा होईल का दुरी होईल? दुरी म्हणली होय माय, तीच प्रश्न पडलाय मला बी सकाळपासून. जेव्हा कळाले तेव्हापासून तेच पडले, दोरा होईल का दुरी होईल? दोरा म्हणला दोरा होते दोरा. दुरी म्हणली तस कसं होतंय, दोरीच आहे. दोरा म्हणायचं दोराच होते, दुरी म्हणायची दुरीच होती. भांडणच लागलं दोघात. ती म्हणायची दुरीच आणि त्यानं म्हणायचं दोरा. ह्याच्यामध्ये दिवस निघून गेले. रोज जरी ते दोघं बोलाय बसले तर काय म्हणायचे, ह्यानं म्हणायचं दोराच होते आणि तिनं म्हणायची दुरीच होते.
ह्या दोघांच्या भांडणामध्ये 9 महिने 9 दिवस झाले. उठा म्हणलं तर उठना गेलतो की माय मगा. कसल्या आटू ओव्या पुढं मांडला मगा, सगळं मातीत घातलो की. ऐक पोट दुखलालं बघा तिचं. 9 महिने 9 दिवस झाले आणि त्या वेदना सहन होत नव्हत्या. ह्याने 108 ला फोन लावलं लगेच. गाडी गोईंग 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 करत दारात आली. दोऱ्यानं दुरीला मध्ये घातलं, ऍम्ब्युलन्स मध्ये घातलं आणि दुरी निघाली बघा तिकडे लातूर रोडला. लातूर रोडच्या मार्गाने बाहेर पडली. लातूरला नेहो या अपेक्षेनं नेलं. कुकड्याच्या इथे नेऊन ऍडमिट केलं. हेनं माग कस्तर टू व्हीलरवर गाठत 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 कस्तर लातूर गाठलं. विवेकानंद हॉस्पिटलच्या बाहेर गाडी उभा केली. मध्ये जाईपर्यंत त्यांना त्या डिलिव्हरी थिएटर मध्ये नेलेलं होतं. बाहेर लाल लाईट लागलेली होती आणि ना बाहेरच्या वरंड्यामध्ये इकडं तिकडं चक्रा मारला असं महाग हात टाकून. काय होते की कसं होते की दोरा होते का दुरी होती असा विचाराने इकडं तिकडं चक्रा मारत होतं. तेवढ्यामध्ये वरची लाल लाईट बंद झाली. पळत त्या दारापर्यंत गेलं. डॉक्टर बाहेर आले आणि डॉक्टरला विचारू लागले, डॉक्टर साहेब दोरा झालाय का दुरी झाली आहे? डॉक्टर म्हणले बसा तिथे खाली, चला बसा खाली. ते म्हणले तसं नाही साहेब, मी बाप आहे त्या लेकराचा, ते माझी मंडळी आहे. अहो लग्न झालं काही दिवसांना आम्हाला ही आनंदाची बातमी कळाली की आम्हाला बाळ होणार आहे. ज्या दिवशी हे कळालं तेव्हापासून आतापर्यंत आमचं भांडणच आहे म्हणजे रोज. तिनं म्हणायची दुरीच होती आणि माझं म्हणणं आहे दोराच होते. नेमकं काय झालंय? डॉक्टर म्हणजे बसा सांगतो तुम्हाला, दोरा बी झाला नाही आणि दुरी बी झाली नाही म्हणले. ते म्हणले मग काय झाले? निस्ता गुताडा झाला. उताडा नाही गुताडा. माहित आहे का गुताडा? ऐका ऐका ऐका, ज्याचं पोट दुखत असेल पाणी प्या, उठून जावा. बस करा, मला थांबवा जरा तुम्ही. ऐका 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 ऐका, मला सांगा दुरीचं दोऱ्याचं लगीन झाल्यावर गुताड्याशिवाय दुसरं का होणार आहे? आपली अपेक्षा दोरा हो दुरी होत नाही. दोघांचं लगीन झाल्यावर गुताडाच होते. तस आपण साधू संतांच्या जवळ जाऊन अपेक्षा स्वरूपाने माझं हे चांगलं व्हावं म्हणावं लागले. काय संसार पण होत नाही. जे साधू संतांनी मांडून आपल्या पुढे ठेवून संसार आपला जगणं सोन्याचं व्हावं ही ज्यांची अपेक्षा आहे ना, त्या पद्धतीनेच आपल्यावर फरक पडणार आहे. आपण अपेक्षा स्वरूपाने आम्हाला हे व्हावं आमचं ते बरं व्हावं वाटलं पण होत नाही. बरं होत नाही. आता त्यात होय मामा, आता घरी गेल्यावर बाय आठवून हसतात बघा. संत उदार उदार मोडतोच मी विषय हे. संत उदार उदार भरले अनंत भांडार. ठीक आहे महाराज, आम्हाला कळालं साधू संत हे देण्यासाठी उदार आहेत आणि आम्हाला ते पुरणार आहे कारण भरले अनंत भांडार. ठीक आहे महाराज, मग जे पहिले जातील त्यांना आधी मिळेल, आम्हाला उरल का? याचं उत्तर तुकाराम महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणातून दिलेलं आहे. मागत्याची पुरे मागत्याची पुरे मागत्याची पुरे मागत्याची पुरे मागत्याची पुरे मागत्याची पुरे मागत्याची पुरे
मागत्यासी पुरे आणि मागून येणाऱ्यासाठी ते म्हणजे धनी आणि कासी उरे. तिथं दुकानात कोणी जा आणि किती वेळ जा, त्याच्यासाठी ते उपलब्ध तेवढंच आहे, तितक्याच आहे. कोणी कितीही घेऊन जा. साधू संतांनी आपल्यावर केलेली एवढी उपकार आहेत ना मायबापांनो, हे उपकार मायबाप सुद्धा करू शकत नाही. ते उपकार आहेत साधू संत. जे साधू संतांनी दुकानातून आपल्याला देण्यासाठी ठेवलेल्या वस्तू आहेत, याच्यानं आपल्या जीवनाचं कल्याण आहे. कितीही घेऊन झालं तरी ते संपत नाही. बघा, एक ध्यान करा, साधू संतांनी केलेली उपकार मायबापापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. केले उपकार सांगो काय, बाप न करी ऐशी माय. माय बाप सुद्धा एवढे उपकार आपल्यावर करू शकत नाहीत. या पद्धतीने आपल्यावर केलेली साधू संतांनी उपकार आहेत. बघा, साधू संतांना उपमा देत असताना साधू संतांनी दिलीच. बघा, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवाणू. तुम्ही संत माय बाप कृपावंत असं म्हणत जाऊ. तुम्ही संत माय बाप असं नाही, माय एकाकडं बाप एका. तुम्ही संत माय बाप कृपावंत. साधू संत मायही होऊ शकतात आणि साधू संत बापही होऊ शकतात. वात्सल्य स्वरूपानं साधू संत माई होऊ शकतात. सांभाळ करण्यासाठी भक्कम स्वरूपानं बापही होऊ शकतात. एक ध्यान करा, व्यवहारामध्ये माय कधी बाप होऊ शकत नाही आणि बाप कधी माय होऊ शकत नाही. आपलं म्हणणं जरी असेल, काही काही लेकर फक्त माईपाशीच वाढलेली काय असतात आणि काही फक्त बापापाशी वाढलेली असतात. त्या लेकरांना कधीतरी विचारा, माईचं प्रेम भेटलंय का? दिलं असेल काही क्षणापुरतं, पण पुरेपूर प्राप्ती ते करू देऊ शकत नाही. बाप माईला विचारा, माईपाशी राहिलेल्या लेकराला विचारा, मिळाले कधी बापासारखं प्रेम? ते सांगेल मिळालंय, पण जसं जसं बाप देऊ शकतो तसं नाही देऊ शकत. बाप कधी माई होऊ शकत नाही आणि माय कधी बाप होऊ शकत नाही. पण हे दोन्हीचं पात्र नटवून आपला सांभाळ जर कोण करत असतील तर ते साधू आहे. अगदी व्यवस्थित पद्धतीने हे पात्र सांभाळणारे आहेत. अभिनय आपल्या पुढे त्यांनी केलेला आहे. बघा, एक बालरोग तज्ञ होते जगात गाजलेले. मावशी, बालरोग तज्ञ जगात ख्याती होती त्यांची. भले मोठे डॉक्टर आहेत. जगामध्ये कुठेही त्यांना जाता यावं, सगळीकडची अशी व्यवस्था आहे. बाहेर देशामध्ये परदेशामध्ये जाण्याची डॉक्टर आपल्या लातूर जिल्ह्याचे आहेत समजा. आणि एके दिवशी सुट्टी टाकून घरी बसली. त्यांना एक लहानसं लेकरू होतं, बाळ होतं, आणि ते लहान लेकरू पाळण्यामध्ये झोपलेलं होतं. डॉक्टर साहेब आपल्या लॅपटॉपवर बसून काहीतरी माहिती बाहेर जगाला कोणाला तरी देत होते. ते त्यांचं काम चालू होतं. तेवढ्यामध्ये त्यांच्या मंडळी म्हटल्या, कोणाच्या? डॉक्टर साहेबाच्या मंडळी म्हटल्या, साहेब जरा बाळ झोपलंय, फक्त ध्यान ठेवा, मी हळदी कुंकाला जाऊनच आले. असं म्हणून घराच्या बाहेर पडले मंडळी डॉक्टर साहेबाच्या. बालरोग तज्ञ आहेत ना ते पडले बाहेर, त्यांच्या मंडळी बाहेर यांनी असंच बरं ठीक आहे जा म्हणून जसं कामावर बोट टाकलं, त्यांनी दार ओलांडून बाहेर दार टाकून गेल्या, आकडा टाकून. तेवढ्यामध्ये ते बाळ उठलं. बघा, कोण? डॉक्टर साहेबाचं बाळ उठलं. आणि ते बाळ उठलेलं पाहून डॉक्टर साहेब त्या लेकराच्या जवळ गेले. लेकराला असं जवळ घेतलं आणि लेकराला असं हलवू लागले ते डॉक्टर साहेब. लेकरू काय रडायचं थांबेच नाही. मामा, लेकराला असं हलवू लागले, लेकरू काय रडायचं थांबे ना. त्यावेळेस डॉक्टर साहेब त्या बाळाला म्हणू लागलेत, बाळा असं रडू नये बाळा, रडू नये बाळा, रडणं चांगलं नसते बाळा, लई रडला तर डोळे लाल होतात बाळा. तो डॉक्टर साहेब सांगले. जगात गाजलेले बालरोग तज्ञ आहेत, ते लेकराला समजू लागले, बाळा रडू नये, जास्त रडण्याने छातीवर दाब येत असतो बाळा, याच्याने तीव्र झटक्याची शक्यता असते बाळा, रडू नये बाळा, रडू नये बाळा, रडणं चांगलं नसतं बाळा. हे कोण सांगू लागले मामा? जगात गाजलेली आहे. हे रडलेला आवाज जसं माय बाहेर गेलेले पाहिलं होतं, तिच्या ऐकू आलं कानावर, माय पळत आली घरी. लेकरू एवढं सांगून जरी ते बाप सांगला होता बघा त्याला त्याच्या आधी, बघ म्हणे बाळा इथे लावलेली जेवढी पुरस्कार आहेत ना जगानं दिलेले आहेत, मी बालरोग तज्ञ बाळा, रडणूक बाळा, रडणं चांगलं नसते बघ, याच्याकडे तर बघून तुला कळत असेल बाळा, असं सांगला. तेवढ्यात तिची माय आली त्या लेकराची. मायनं त्या लेकराला जवळ घेतलं आणि छातीला लावून घेतलं. जसं लेकराला छातीला लावून घेतलं, लेकरू रडायचं थांबलं. बघ थांबलं. मायचं पात्र लेकराला शांत करायचं ते बाप कदापि कधी करू शकत नाही, किती मोठा झाली तरी करू शकत नाही. पण बापाचं जे वटवणारं पात्र आहे ते माई करू शकत नाही. पण या दोन्हीचं पात्र वटवणारं जर कोण पात्र असेल तर ते साधू संत. म्हणून
केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसी माय. या पद्धतीने आपल्यावर साधू संतांनी उपकार केलेले आहेत. म्हणून या उपकाराची जाण आपल्याला असावी आणि त्या उपकारातला आपल्याला फायदा करून घ्यावा वाटत असेल तर साधू संतांनी दिलेल्या दुकानात जावं, आपल्याला ती तिथून मुक्त करणार आहेत. बघा झालं, माझा वेळ संपलाय. बघा मावशी, एक ध्यान ठेवा, माणसाने असा विचार करायचा नाही की या संतांपुढे या साधू पुढे मी कशाला जाऊ. लोक म्हणतात बघा, आई महाराज लोक का पहिले सारखे राहिलेत होय आता, म्हणतात का नाही लोक आता राहिले नाही, आता बिघडल्यात महाराज लोक असं म्हणून निघतात माणसं. नका महाराज लोकांच्या नादाला लागतो. पण ज्ञानोबा तुकोबारांची ज्ञानेश्वरी तरी तुम्हाला सापडावी एवढं तरी निश्चित आहे. बरं, त्याचा तरी आश्रय घेऊन आपल्या जीवनाचा आधार, आपला तो आधार बनून आपल्या जीवनाची वाटचाल व्हावी. कारण साधू संतांची विचारच आपली कल्याण करणारे आहेत. याच्या व्यतिरिक्त जगातल्या कुठल्याही ज्ञानाचा जरी आपण अंगीकार केला तर ते आपलं कल्याण करेल की सांगू शकत नाही. पण संत विचार आपलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. साधू संत हे सगळं कल्याण करणाऱ्या वस्तू सहित, ज्ञानासहित देण्यासाठी उदार आहेत. जगामध्ये साधू संतांसारखं उदार कोणीच नाही. माणसं म्हणतात बघा, आमच्या गावात एक भोला मोठा माणूस आहे हो, सप्त्याला कुठलाही जरी सप्ताह सांगितलं तर पंगत देतंय, कितीही मानधन सांगितलं तरी देतंय. एवढा उदार हो आमच्या गावात, असं जर म्हणाल एखाद्याला. पण ऐका, साधू संतांसारखं उदार पण कदापि कोणाला येणार. पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे, मग शब्द पाठी अवतरे कृपा आधी. साधू संतांसारखी दया इतर कोणाला येत नाही, उदार पण येत नाही. कसं, साधू संतांच्या मुखातून निघालेली शिव्या आपल्याला दिसू लागल्यात. बघा, तुकाराम महाराजांचा गाथा जर वाचला तर त्याच्यासारख्या घाण शिव्या आपल्याला व्यवहारात आपण बोलत सुद्धा नाही. इतक्या घाण शिव्या तुकाराम महाराजांच्या गाथ्यात वाचायला भेटतील आपल्याला. लोकांचं म्हणणे असलं का महाराज लोकांनी बोलाव का, पण इथपर्यंत साधू संत बोलली कशासाठी, तुमचा आमचा उद्धार व्हावा याच्यासाठी. एवढं तरी बोलल्यावर यांनी भजन करावं या अपेक्षेनं साधू संतांनी बोललेलं आहे. बघा, साधू संतांसारखं उदार पण कोणाला येत नाही. आपली सगळी तत्व सांभाळणारी, सगळी बाजूला ठेवली शिव्या देऊन शिकवलं. हे काय साधी गोष्ट आहे. समाज आपल्याला नावं ठेवेल एवढ्या शिव्या दिल्यात, याचा सुद्धा साधू संतांनी विचार केला नाही. पण तुमचं आमच्या कल्याणासाठी बोलून गेले. आपल्याला त्यांच्यासारखं उदार पण कदाचित येऊ शकत नाही. बघा, आता या मंडपामध्ये उग फाटकी 10 रुपयाची फाटलेली 10 रुपयाची, ती फाटलेली नोट सापडल्यावर मंडपात तिथं का माईकवर आणून देणार आहेत का ती माणसं सापडलेली. ही 10 रुपयाची नोट ज्याची असेल त्यानं घेऊन जा असं म्हणणार का कोण? मामा म्हणते, म्हणत नाही, देत नाहीत आणून. फाटकी बी असली, फुकट बी मिळाल्यास तरी देत नाही. उलट ती पडलेली नोट असली का उचलाय बी जमणार. लोक बघल्यात म्हणून असं पाय ठेवते. कशावर? हा, नोट असं पाय ठेवणार. आता उचलायची कवा माहिती का मावशी? तू का म्हणे आता उदार तू होई, पुढचं म्हणा म्हणलं की घ्यायचं खिशात घाल, बघणार ना काय नाही, घेऊन देणं नाही. फाटकीन फुकट मिळालेलं सुद्धा लोकांना देऊ वाटणं गेले. बरोबर आहे ना, फुकट मिळालेलं. पण स्वतःच्या अनुष्ठानाने जे कमवलंय ते साधू संतांनी फुकट वाटलं. समज संत उदार भरले अनंत भंडार, विठोबार कुमाये हरी विठोबार भंडार. याच्यासाठी अनंत भंडार साधू संतांनी ठेवले, तर ते तेवढं देण्यासाठी उदार आहे. ठीक आहे महाराज, आम्हाला कळालं. मागत्याशी पुरे, जे मागायला येणार आहेत त्यांना तर देणारच आहेत. पण महाराज लोकांनी विचारलं त्यांना, म्हणे आम्ही मागे गेलो आम्हाला मिळालं, पण आमच्या मागून येणाऱ्याला मिळेल का? ते म्हणजे धनी आणि का शिवरे, किती मागून आले तर त्यांना ते पुरवणारे आहेत. कारण भरले अनंत भांडार. ठीक आहे महाराज, त्यांचं भांडार रिकामं कधीच होत नाही का? आम्ही किती दाबी गेलो किती बी आणलं तर ते म्हणजे त्यांचं भांडार रिकामं होत नाही. कारण त्यांचं भांडार कशाने भरलेलं आहे? तुकाराम महाराजांनी याचं उत्तर अभंगाच्या शेवट. तुका म्हणे पोते, 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 तुका
अनंत भांडार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार अनंत भांडार संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार संत उदार उदार संत उदार उदार संत महाराज म्हणतात तुका म्हणे होते देवे भरिले नोहेरिते. साधू संतांचं भांडार रित का होत नाही, रिकाम का होत नाही, एवढं समाजाला वाटू लागलेले. तरी महाराज म्हणले कारण त्याचं असं आहे, तुका म्हणे पोते त्यांच्यातला माल जो आहे ना, देवे भरिले नोहेरिते. त्यांची पोत कोण भरलेली आहेत, कोणी भरलेली आहेत त्यांची पोते, देवानं भरलेले आहेत. या पद्धतीने एक विचार करता येईल बघा. साधू संतांच्या भांडार ग्रहातला माल कोणी भरलेला आहे, तर देवाने त्यांचे स्वतः भांडार भरलेले आहेत. बघा साधू संतांजवळची जी भांडार आहेत ना, ते देवानं कशी भरलेले आहेत. निळोबाऱ्यांनी सांगितलं बघा. निळोबाऱ्या म्हणतात, महाराजांनी वर्णन केलंय, देवे भक्ताला गी उपचार मांडी शांती सुखासनी माने वैसवी धरुणी तन्मयाची छत्रे गौरवी ज्ञान संपत्तीचे तळभार धले सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवनी माझे ऐश्वर्य हे सर्वांगी देवोनी मिरवा भूषणी यश कीर्ती दोनी माझी आयुष्य ही देतो संतोषणी सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवनी सुखे राज्य करा म्हणे. आपल्याला जे साधू संत ज्ञान देऊ लागले ते दळभार कोणी भरलेले आहेत साधू संतांची, तर ते देवानं स्वतःहून भरलेले आहे. म्हणून नोहेरिते म्हणून रिकामे होत नाही. या पद्धतीने एक विचार करता येईल, अथवा देवे भरिणे नोहेरिते याचा एक विचार अशा पद्धतीने करता येईल. साधू संतांच्या ग्रहामध्ये भांडार ग्रहामध्ये जी वस्तू भरलेला पदार्थ आहे ना, तो देवच आहे. म्हणून देवे भरिले नोहेरिते, देवानच भरलेली भांडार आहेत त्यांची. ते देव वाटले वेगवेगळ्या पद्धतीने देवाला त्यांनी वाटलं. ज्ञान स्वरूपानं देवाला वाटलं, मुक्ती स्वरूपानं देवाला वाटलं, आपली वासना दूर जावी या स्वरूपानं देवाला वाटलं. त्याचा परिणाम असा झाला, देवे भरिले नोहेरिते संत उदार उदार भरले अनंत भांडार झालेली शिवा तुम्हा सकळ मायबापांच्या चरणी समर्पित.